नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.4 मधला प्रश्न क्रमांक दुसरा. काय दिलं आहे? एका वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत. ओके, म्हणजे संच यू असणार आहे. तो एकूण 125 विद्यार्थी आहे. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात. ओके, म्हणजे संच ए असेल. 60 विद्यार्थी कॉफी घेतात. संच बी असेल आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेय घेतात. ओके, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आता आपण असं लिहूया. प्रश्न परत वाचूया आपण. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, म्हणजे नंबर ऑफ यू जे विश्वसंच काय आहे 125 आहे. त्याच्यानंतर त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर 80 विद्यार्थी. ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ बी बरोबर 60 विद्यार्थी हे काय कॉफी घेतात. ओके, त्याच्यानंतर 20 विद्यार्थी काय घेतात, चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेय पितात. फक्त 20 विद्यार्थी जे नंबर ऑफ ए छेद बी असणार आहे. ओके, 20 विद्यार्थी. आता आपल्याला काढायचं काय, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. तर इकडे सर्वप्रथम आपल्याला काय काढावं लागणार आहे, ए संयोग बी काढावं लागणार आहे. ओके, तेव्हा आपल्याला समजेल की हे जे सर्व प्रकारचे पेय आहेत हे किती विद्यार्थी घेतात आणि त्या विद्यार्थ्यांना आपल्याला विश्वसंच यूमधून वजा करावं लागेल. तेव्हा आपल्याला समजेल की एकही पेय न घेणारे विद्यार्थी किती आहेत. ओके, तर आपण त्या सूत्राचा वापर करूया. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी. ओके, तर नंबर ऑफ ए संयोग बी इकडे लिहूया. बरोबर नंबर ऑफ ए किती आहे 80 आहे, बी किती आहे 60 आहे, वजा 20. 80 अधिक 60 किती 140 वजा 20 बरोबर किती होतात 120 होतात. ओके, जे नंबर ऑफ ए संयोग बी किती आलं, सर्व पिणारे विद्यार्थी किती आहेत 120 आले. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, विश्वसंच यूमधून 120 वजा केले की आपल्याला समजेल की एकही पेय न घेणारे विद्यार्थी किती आहेत. चहा किंवा कॉफी न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर विश्वसंच यू मधून हे वजा केले. ओके, ए संयोग बी किती आलं 5 विद्यार्थी. हे जे 5 विद्यार्थी आहेत ते काय करतात, चहा किंवा कॉफी पित नाहीत. ओके, धन्यवाद. फक्त तुम्हाला हे सूत्र पाठ करायचं आहे. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी. धन्यवाद.